सर्वच काळे आगळ बापर देवी
भावे हरि नाम घे
आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाये संचिताचे, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल. काळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म शांतीचे महामेरू शांतीचे सागर श्रीमंत संत श्रेष्ठ नाथ महाराज यांचा हरिपाठ या प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे नाथ बाबा सांगतात की बाबा रे, आपण जर भगवंताची परिपूर्ण भावाने भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपल्या सर्वांसाठी काय करतो याचं सुंदर चिंतन मांडणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे विठ्ठल. अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ आधी तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला जरा कीर्तन ऐकायला सोपं जाईल. प्रस्तुत अभंगामध्ये नाथबाबा प्रतिपादन करतात की बाबा, या मृत्यू लोकामध्ये आलेला जीव, त्या जीवामध्ये थोडंसं डिवायडेशन केलेलं आहे, म्हणजे थोडीशी विभागणी केलेली आहे. 84 लक्ष योनींपैकी 83,99,999 योनी जर बाजूला ठेवल्या तर एक योनी असे महाराज का ती भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकते, भजन
करू शकते ती योनी म्हणजे मनुष्य देह. दादा या मनुष्य देहाला आलेला प्रत्येक जीव देवाचं भजन करतो, बरोबर आहे की नाही? तुम्ही बोलत नाही का? बोलतात ना, मग बोलत चला. या मनुष्य देहाला आलेला प्रत्येक जीव देवाचं भजन करतो. फक्त करण्यामध्ये भिन्नता आहे महाराज. कुणी संकटात करतं, कुणी आनंदात करतं, कुणी मरायच्या वेळेला करतात, कुणी मेल्यानंतर करतात. मेल्यानंतर करतात का? नाही ना दादा. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो भगवंताचं भजन करतोय. पण येथे नाथ बाबा सांगताय की बाबा तुम्ही माझ्या भगवंताचं भजन करताय हे खरं आहे, पण तुम्ही केलेलं भजन माझ्या भगवान परमात्म्याला आवडेलच असं नाही. मग तुम्ही काय करा, माझ्या प्रभूला जसं आवडेल ना तसं तुम्ही भजन करा. म्हणजे दादा कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आवड असावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाव असावा. म्हणून नाथ बाबा सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी. तू जर आवडीनं परिपूर्ण भावानं त्या प्रभूचं चिंतन केलं तर तो तुझ्यासाठी काय करतो, तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुमची सर्व चिंता तो भगवान परमात्मा वाहतो. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा खेद मानायचा नाही, खेद करायचा नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्याच गोष्टीचा खेद करू नको. कारण पती लक्ष्मीचा जाणत असेल, लक्ष्मीचा पती म्हणजे नारायण, तो सर्व जाणतो दादा. तो जर सर्व जाणत असेल, सर्व ब्रह्मांडाचा सांभाळ तो जर करीत असेल तर तो तुला सोडणार नाही ना, तुझा पण तो सांभाळ कळेल. म्हणून तू कुठल्याही प्रकारचा खेद करू नको. अरे सगळ्यांचा बाप तो, हे सगळ्यांचा सांभाळ करतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला इसे नाही. दादा फक्त तू काय कर, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. कारण की जीवन जगत असताना दादा आपला जो भोग आहे ना आपल्याला भोगावाच लागतो दादा. आपलं प्रारब्ध आलं ना आपल्याला भोगावंच लागतं. मग काही जणांनी नाथबाबांना विचारलं की का हो नाथबाबा, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवाचं चिंतन करू, देवाचं भजन करू, पण देवाचं नाम चिंतन करत असताना, भजन करत असताना आमच्या जीवनामध्ये जर काही भोग आला, काही प्रारब्ध आढालं, काही संकट आढालं तर त्याचं काय? तेव्हा नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. अरे एकदा का देवाची कृपा झाली रे झाली की प्रारब्धाच्या भोगाचा सुद्धा नाश होतो. म्हणून तुम्ही फक्त काय करा, हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हा झाला अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ. अभंग सर्वांच्या पाठ असेल, बरोबर आहे की नाही? नसेल पाठ कानपाठ तरी आहे ना, म्हणजे अभंग तुम्हाला कळाला, अभंगाचा अर्थ कळाला. आता या अभंगावर काही काळ विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी आपण ज्याच्या सत्तेने या ठिकाणी बसलेलो आहोत त्या भगवान परमात्म्याला एकदा सर्वांनी मिळून वंदन करू. महायोग पीठे तटे भीमराथ्या परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग काना प्रथमान माना पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू प्रथमान दुसरे कराना सांगांचे
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुकारण रंग धीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणम प्रपदे. जिने धर्मजित विलाची बळी, तो संभाजी जानन वाळी, तया छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत असो, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. जयांचे केले स्मरण, होय सकळ श्रीविद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, मनोनी विशेषी अत्यादरू विवेकावरी, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो का कुलती तुझ लागी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मस्तक हे पायावरी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण सर्वजण या ठिकाणी किम कारणम कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे. तरी अल्पसा हा परिहार करून देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. त्या न्यायाप्रमाणे अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याच्या कृपेने, तसेच ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत महात्म्यांच्या कृपेने, गुरु गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण वैकुंठवासी चव्हाण महाराज गोटीकर, हरिभक्तपरायण गोपालदास महाराज बैरागी यांच्या प्रेरणेने आणि संत गाडगे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं असे आदरणीय म्हणजे संपूर्ण ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आता तुम्ही म्हणशाल महाराज समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनेच का, तर महाराज काय असतं, तर आपण जर एखाद्याचंच नाव घ्यावं ना, बाकीचे म्हणतात त्यानंच एकट्यानं सप्ताह केला का, बरोबर आहे की नाही, त्यानंच एकट्यानं एवढं नियोजन केलं का. सर्वांच्या नियोजनातून हा सप्ताह चालू आहे. सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने या सप्त्याचं आयोजन केले गेलेलं आहे. आणि महाराज तुम्हाला खरंच सांगू का, बऱ्याच महाराज लोकांनी नावं घेऊ मंडळ पुढून टाकली. महाराज अवघड कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाचं कारण माहिती आहे की मला अजून नाव घ्यायला 4-5 वर्ष टाईम आहे. त्याच्यामुळं मी अजून नाव घ्यायच्या भानगडीत पडत नाही. आणि मी तुमचं नाव घ्यावं असं काही आहे का. खरं तर नावासाठी कुणाचा परमार्थ नसतो आणि नसावाही. आणि जो नावासाठी परमार्थ करतो ना दादा, त्याला परमार्थ म्हणता येणार नाही, बरोबर आहे नाही. परमार्थ हा नावासाठी करू नये. या ठिकाणी या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आदरणीय गायनाच्या साथीकर्ता असलेले आपले वारकरी भूषण हरिभक्तपरायण गायनाचार्य आपले अक्षय महाराज वाघ, म्हणजे आमची नावकरी आदरणीय अक्षय महाराज या ठिकाणी कीर्तनाच्या साथीकर्ता 7ही दिवस उपस्थित आहे, आजही उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तदनंतर गायनाच्या साथीकर्ता असलेल्या हरिभक्तपरायण आपल्या चांदवड तालुक्याचं भूषण आदरणीय गोकुळ महाराज देशमाने
महाराज पण आजच्या या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपले हरिभक्तपरायण संजय महाराज असतील, आपले काका असतील, सर्व आमच्या शेलूचं भजनी मंडळ, तुम्ही सर्व माता भगिनी पिता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाच्या साथीकरता असलेले येवला तालुका भूषण ते पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्ही माता भगिनी पिता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे शूटिंगसाठी आदरणीय आपले राघव चॅनलचे संचालक हरिभक्तपरायण आपले जनकदादा पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपली अतिशय गोड संशय टीम आपल्या गावचीच आहे, बरोबर एक नाही. सर्व तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी उभे असलेले आपले सर्व गावातील टाळकरी माळकरी आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेले आमचे श्रावण मामा असतील, त्यांच्याही एवढे आपलं ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचं सगळं मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी का तुम्ही आधी लक्षात घ्या. नाथबाबा सांगता की मनुष्य जीवन जगत असताना मनुष्य जीवनात फक्त सुख आहे असं मानवी जीवन नाही. सुख आणि दुःख यामध्ये मिश्रित मानवी जीवन आहे. बाबा एखाद्याने जमलेल्यापैकी मला सांगावं की माझ्या जीवनात दुःखच नाही, मी सांगेल महाराज तुमच्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. कोणाच्या जीवनामध्ये दुःख नाही असा माणूस नाही. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कबीर महाराज सांगताय दादा प्रत्येक जण दुःखामध्ये आहे. पण महाराज तुम्हाला माणसाची एक बेईमानी सांगू का. माणूस देवाला आठवतो दादा, पण केव्हा आठवतो? जेव्हा आपल्यावर संकट आलं, जेव्हा आपल्याला दुःख आलं, तेव्हा माणूस देवाला आठवतो. हे मी सांगत नाही महाराज, आमचे कबीर महाराज सांगतात, दुख में सुमिरन सब करे सुख में ना कर कोई. दुख में सुमिरन सब करे सुख में ना कर कोई. दुख में सुमिरन करे दुख काहे कोई. कबीरा दुख काहे बाबा सांगतात दादा प्रत्येक जण देवाला दुःखामध्ये आठवतो. तुम्ही देवाला आठवा दादा. असं पण घडत नाही बरं का की आमच्याकडे असा माणूस आहे बा की तो देवाला मानतच नाही. महाराज मी एक वाक्य बोलून जाईल की नास्तिकातला नास्तिक माणूस जरी असेल तरी त्याला एक ना एक दिवस देव मानावाच लागतो दादा, मानावाच लागतो. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दारू पिणारा माणूस देव मानतो का हो? मानतो बरं मानतो असं जर तुमचं म्हणणं आहे, जर दारू पिणारा देव मानत असता तर तो दारू पिला असता का हो? पिला असता का बोला ना, पिला असता का नाही ना, नसता पिला दादा. म्हणजे 100% खरं आहे की दारू पिणारा देव मानत नाही. आता आहे का एक दारोडा रस्त्याने चालला, असं डांबरीनं चाललं महाराज फुल स्पीडमध्ये जाता महाराज एक वळण आलं. वळणाच्या अगोदर एक पाटी लिहिलेली असते बघा, सावधान पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. आता चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर आहे ना. ती दारोडे म्हणजे ऐकलंच नाही त्यानं. ते म्हणतं मला सावधान, म्हणजे मी ॲक्शन करतोय बरं का, नाही तुम्ही काही संशय घेशाल महाराज. ती म्हणे मला सावधान. महाराज त्यानं जसं गाडीला एक्सलेटर दिलं, जशी गाडी जोरात रेस केली महाराज फुल स्पीडनं निघाला. आणि ते जे वळण होतं ना महाराज ते काही त्याला कव्हर झालं नाही, ते डायरेक्ट पुलाच्या खाली डिश डुबून पचक असंच. महाराज जसं पुलाच्या खाली गेलं तुम्हाला सांगतो त्या गाडीचा पार असा मुटकुळा तयार झाला. म्हणजे मागची रिंग पुढच्या टायरात, पुढची रिंग माग, अशी गाडीची अवस्था झाली. तुम्हाला सांगतो येणारा जाणारा प्रत्येक जण म्हणायचा की या गाडीवरचा माणूस जगलाच नसेल. गाडीची अवस्था अशी तर माणूस जगला नसेल दादा. पण तुम्हाला सांगतो त्या दारोड्याचं नशीब इतकं चांगलं होतं की ते अलगद उडून एका पाचटाच्या गंजव पडेल होतं महाराज. त्याला वार खडा नाही का काहीच नाही. त्याला लोकांनी खाली घेतलं, इकडून बघ तिकडून बघ, इकडून बघ तिकडून बघ. मग महाराज त्याचं खर्च टेल सुद्धा नाही हो.
प्रत्येक येणार जाणार म्हणायचं अरे तुला कसं काय झालं नाही, म्हणजे लोकांचं म्हणणं काय होतं, याला काहीतरी महाराज लोक असेच असतात म्हणे, याला कसं काय झालं नाही महाराज. पण तो दारुडा म्हणे ऐका मला थोडंसं पाणी द्या, मी शांत बसतो आणि निवांत तुम्हाला सांगतो. महाराज लोकांनी त्याला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर तो निवांत बसला. पण लोकांची गर्दी अशी, अरे भंगारमध्ये कुणी गाडी घेणार नाही, तुला कसं काय झालं नाही. महाराज ते बोलता बोलता बोलून गेलं ही सगळी देवाचीच कृपा. महाराज म्हणजे मी कशासाठी सांगितलं, हसण्यासाठी नाही महाराज, सिद्धांताकडे लक्ष द्या. अरे नास्तिकातला नास्तिक माणूस जरी असेल तरी त्याला एक ना एक दिवस देव मानावाच लागतो. आणि जीवनात तेच महत्वाचं आहे दादा. तुम्ही कितीही नास्तिक वागा, कितीही वाईट वागा, पण तुमच्या जीवनात एक वेळ अशी येईल की तुम्हाला देवाशिवाय पर्याय राहणार नाही. आता बघा ना महाराज, जेव्हा पावसाळा सुरू झाला स्टार्टिंगला, म्हणजे पहिल्या जेव्हा स्टार्टिंगला पावसाळा सुरू झाला त्यावेळेस काही ठिकाणी खूप पाऊस पडला, काही ठिकाणी थेंब सुद्धा पडला नाही. खरं आहे का खोटे, बरोबर आहे ना. सगळेजण देवाला दोष, देवाला दया येई ना, देवाला दया येई ना, येणारच नाही महाराज, कशी काय येईल. एक जण तर मला डायरेक्ट म्हणे महाराज तुम्ही एवढे कीर्तन करतात मग पाऊस कावर पडा ना. मी म्हणलं आम्ही काय ठेका गेले पाऊस पडायचा. हां अरे तुम्ही जर रात्रंदिवस पाप करायचे आणि आम्ही 2 तास कीर्तन करून पाऊस पडायचा कोणत्या ग्रंथात लिहिलेले, जमत नाही दादा. एक लक्षात घ्या, अरे वाटत असेल सर्वांना सर्व जग सुखी झालं पाहिजे तर त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. नुसतं आमच्यावर लोटून जमणार नाही. अरे नुसता 7 दिवसाचा सप्ताह करायचा आणि वर्षभर सुखाची अपेक्षा करायची, बरोबर आहे दादा. एक लक्षात घ्या, अरे आपण जे जे कर्म केलेले असेल ते आपल्याला भोगावं लागतं. अहो सगळेजण देवाला दोष देतात, देवाला दया आहे ना, देवाला दया आहे ना, पाऊस पडा ना, पाणी पडा ना. मी म्हणतो काय दादा, आपण जर आपल्या जीवनामध्ये, आपण जर आपल्या लाईफमध्ये आपलं जर कर्म चांगलं केलं तर तुम्हाला सुख उपभोगायला मिळणार नाही का हो? मिळेल ना, मिळेल ना दादा. आमच्याकडे एका शेतकऱ्याने, इकडचं नाही सांगत बरं का, येवला तालुक्यातलं तिकडचं महाराज, एका शेतकऱ्याने काय केलं तुम्हाला सांगतो. पावसाळ्याच्या तोंडी जमीन तयार केली. जमीन तयार केल्यानंतर पाऊस आला, पाऊस वगैरे आल्यानंतर जमिनीची वाफ झाली, त्यानं बेले पाडली. बेले काढतात ना, हां तास मारले. एक मकाची पिशवी आणली, आणल्यानंतर अंतरावर आपण जशी मका टाकतो तशी त्यानं टाकून दिली. मका टाकता ना तुम्ही, हां तशी टाकून दिली. टाकून दिल्यानंतर त्याला खत टाकलं आणि वरून फळी मारली, लोडून दिलं. महाराज काही दिवसात असा चमत्कार घडला तर त्यानं लावली होती मका आणि उगले डाळिंबाचे झाडं. खरं आहे का खोटे, कसे काय उगतील दादा, तुम्ही कुशाल माना चालू राहिली, कसे काय उगतील, उगूच शकत नाही महाराज. आता सिद्धांताकडे चला. अरे मका लावली तर मकाच उगवेल. आता सिद्धांताकडे चला. तुम्ही जर पाप केलं तर तुमच्या जीवनात दुःखच. केले कर्म झाले त्याची भोगाने, केले कर्म झाले त्याची भोगाने, उपदले मेले ऐसे केले, उपदले मेले. केले कर्म झाले त्याची भोगाने, केले कर्म झाले त्याची भोगाने, उपदले मेले ऐसे केले, उपदले करतात की दादा केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. महाराज मग तिथं कोणी असो, एखादा कीर्तनकार असो, पुढारी असो,
राजा असो फकीर असो पण कर्म चुकत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. महाराज मग असं म्हणायचं नाही की आम्ही कीर्तन करतो मग आमच्या जीवनात दुःखच नाही. महाराज तुम्हाला सांगू का, दुःख तुमच्याही जीवनात आहे, दुःख आमच्याही जीवनात आहे, बरोबर आहे ना. फक्त फरक एवढाच आहे महाराज, तुमचं दुःख तुम्ही कुणालाही सांगतात, तुम्हाला वाटतं सांगितल्यानं ते हलकं होतं, बरोबर आहे की नाही. पण महाराज मी सांगत असतो की तुम्ही दुःख सांगणार कुणाला आहे, कुणाला सांगणार आहे. अरे ज्याच्याजवळ तुम्ही दुःख सांगतात तो तुमच्यापेक्षाही दुःखी आहे ना. हां महाराज सर्वजण दुःखामध्ये आहे महाराज. तुम्ही ज्याच्याजवळ दुःख सांगतात तो तुमच्यापेक्षाही दुःखी आहे. आमचे कबीर महाराज उदाहरण देतात, दादा भडंगापासी भडंग गेला, काय भडंगापासी भडंग गेला आणि काय जेवून या तृप्त झाला. म्हणजे कबीर महाराज सांगतात, दादा एका भिकाऱ्याच्या घरी एक भिकारी गेला, काय एका भिकाऱ्याच्या घरी एक भिकारी गेला आणि तिकडून ढेकर देत देत आला. खरंय का खोटे, खोटे बरोबर आहे की नाही दादा. कसं काय जमल दादा. अहो बरं तुम्हाला हे नसल समजलं ना, एकदम सोप्या भाषेत सांगतो महाराज, आपल्या गावरान भाषेत. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात हिवन मेलं. महाराज त्यांना हसू नका, आपली गत तशीच आहे. अरे रडक्या माणसाजवळ जाऊन जर तुम्ही रडत बसता, सांगा ना केव्हा आपला फायदा होणार आहे. हां बरोबर आहे की नाही महाराज. आपलं तर जाऊ द्या, पण आपल्यामध्ये एक डिपार्टमेंट असं आहे महाराज, तुम्हाला सांगतो, ती म्हणजे महिला मंडळीचं. यांचं आणि यांच्या सुनाचं जर काही झालं तर या घरातून उठा त्या ताड 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 ताड. कुठं जात्या, मारुतीच्या मंदिरात, मग खंडरावाच्या मंदिरात नाही महाराज. कुठं जाता, शेजारणीकडे. अहो महाराज शेजारणीकडे गेल्यानंतर यांचा हवामानात यांचं अवसानच असं झालेलं असतं ना महाराज. ते केस कुठं, पदर कुठं, धसडंग मसडंग धसडंग मसडंग. महाराज तिथं गेल्यानंतर यांचा महाराज यांचा पारा असा चढेल राहतो. ती शेजारीन गेल्या गेल्या हवामानाचा अंदाज घेते. ती म्हणती एवढं अवसान झालेलं आहे, एवढं काऊर झालेलं आहे, म्हणजे नाही पाऊस तर बुरबुर तरी येईल. महाराज ती हळूच म्हणती, ताई ते टेन्शनमध्ये दिसत्या, तुम्हाला चहा ठेवू का. ती म्हणती हां. आणि तुझा चहा काय मला गोड लागणार आहे का बरं. ती काय त्याच्यात 82 पावडर वाटणार आहे, हां का बरं गोड नाही लागणार. महाराज मग तिथून सुरुवात होती. ती घरात आली आणि तिनं अख्ख्या घराचं वाटोळं केलं. हां ती घरात आली आणि तिनं घराला भितडात ठेवलं नाही का बरं. ती काय गौंडीची पोरी काय. हां महाराज अहो तुम्हाला सांगू का, तुमचा एवढा रडून एवढं अवसान करून एवढं काऊर करून फायदा झाला का. तुम्हाला माहिती का तिच्या सुनानं त्याला रात्रीच हाता घालून काढले, झाला का फायदा. नाही महाराज तुम्ही रडा, मी रडायला नाही म्हणत नाही, पण रडण्याचा अधिकार कुणाजवळ आहे सांगू का, सांगू का. जो उभ्या आयुष्यात कधीच रडला नाही त्याच्याजवळ तुम्ही रडा. ज्यानं इतरांचं रडणं दूर केलं तुम्ही त्याच्याजवळ रडा. रडायचंच असेल तर देवाजवळ रडा, संतांजवळ रडा, गुरूंजवळ रडा. पण या मरक्या लोकांजवळ रडून तुमचा काही फायदा होणार नाही महाराज, अजिबात नाही. आता हे काय महाराज, तुमचं प्रारब्ध जरी बलोत्तर असेल तरी त्याच्यापेक्षा तुमचं कर्म बलोत्तर आहे. काय तुमचं प्रारब्ध जरी बलोत्तर असेल तरी त्याच्यापेक्षा तुमचं कर्म बलोत्तर आहे. आणि तुमचं जर कर्म चांगलं असेल ना दादा, तुमचं भविष्यसुद्धा बदलतंय, प्रारब्धसुद्धा बदलतंय. अहो महाराज तुम्ही भविष्य काय घेऊन बसले. काही काही जणांना असं खोडे तुम्हाला सांगतो, एखादा बाबा पाहिला का बाबा माझं भविष्य बघा, बाबा माझं भविष्य पहा. एक जण आमच्या माऊलीकडे आलं, आल्यानंतर म्हणे महाराज ही आपली बायको आहे. ती त्याच्या बायकोला संगच घेऊन आलं होतं. आल्यानंतर म्हणे महाराज 4-5 वर्ष लग्नाला झाले म्हणे. माऊली म्हणे अरे चांगलं आहे, लोकांना भेटत नाही, तुला भेटली, चांगला आनंदात जीवन जगावा. हां ती म्हणतं नाही ना महाराज, पण आम्हाला अजून काहीच नाही ना. म्हणे मग मी काय करू. म्हणे महाराज काही प्रसाद असेल तर द्या, प्रसाद. प्रसाद कळाला ना. अहो महाराज 200 रुपये ठेवले होते पायावर. माऊली म्हणे 200 पोराचे का कशाचे. आता तुम्ही मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे 200 रुपये घेऊन जर आम्हाला पोरं देता आले असते तर आम्ही काला इकडे तिकडे कीर्तन करीत हिंडलो असतो. तिथंच एका जागा बसलो असतो. 200 रुपये पोरगा, 150 रुपये पोरगी, 200 रुपये पोरगा, 150 रुपये पोरगी, जमला असतं ना हो. बरोबर एक नाही दादा. दादा तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आम्हाला फार वेगळं समजतात, पण आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही. आम्ही पण तुमच्यामधलेच आहे. आम्ही पण गरीब कुटुंबातून जन्माला आलेलो आहोत. आम्ही सर्वसामान्यातले आहो. आम्ही श्रीमंत नाही, फक्त श्रीमंत संतांचे विचार तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत, म्हणून तुम्ही लोक आम्हाला श्रेष्ठ समजतात. बरोबर एक नाही दादा. पण खरं सांगू तेवढी श्रेष्ठता आमच्या ठिकाणी नाही आहे दादा, खरंच नाही. अहो काही तर इतके बावळट असत्या. एका जागा माझं कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर एक जण माझ्याकडे आले, महाराज
हो काय कीर्तन केलं तुम्ही? काय कीर्तन केलं? म्हटलं काय कीर्तन केलं? अहो तुमच्या कीर्तनानं आमचं अख्खं गाव समाधानी झालं, अख्खं गाव. अहो महाराज तुम्हाला सांगतो, तुम्ही काही करा पण आमच्या घराला एकदा पाय लावा. म्हटलं भाऊ मला टाईम नाही. म्हणे महाराज अहो ती मला जरसं झाडव चाडवायला लागलं. म्हणे महाराज अहो तुम्ही असं कीर्तन केलं महाराज, आमचं गाव इतकं बेकार आहे म्हणे, कधीच कुणाचं ऐकत नाही. अहो जे पोरं घरी आईबापाचं 2 शब्द ऐकत नाही ते तुमचं 2 तास कीर्तन ऐकतात. तुम्ही काही करा पण घरी चला. अहो महाराज घरी चला म्हणे. मी म्हटलं नाही दे भाऊ. म्हणे महाराज तुम्हाला खरं खरं सांगतो, तुम्ही जवळचे त्याच्यामुळे सांगतो. म्हणे महाराज तुम्हाला सांगतो, माझ्या घरातले अख्खी माणसं माझ्या शब्दाच्या पुढंच नाही म्हणे महाराज. पण मला बायको इतकी बेकार भेटलेली म्हटले, माझा शब्द ऐकत नाही. अहो तुम्ही एवढे लोकायला सांगा त्या, मग माझ्या बायकोला सांगितले होती नक्की ऐकेल. म्हटलं मी तो बायको म्हटल्या त्याला हात जोडले. म्हटलं आपल्याला त्याच्यात अनुभव नाही महाराज, ज्याच्यात अनुभव असेल त्याच्यात बोललं पाहिजे नाही का. म्हणजे माणसामध्ये जेव्हा परिवर्तन असेल तेव्हा समाजामध्ये परिवर्तन घडू शकतं. अहो तुम्ही आम्हाला फार वेगळं समजूच नका, आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही दादा. आम्हाला वेगळं समजण्यापेक्षा आम्ही ज्यांचे विचार तुमच्यापर्यंत ठेवतो, ज्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यांना तुम्ही श्रेष्ठ समजा. आता तुम्ही लोक आमच्या पाया पडतात बरोबर की नाही? पडतात का? नका पडू. हो तर म्हणा पडतात ना. ऐका महाराज मी सांगत असतो, तुम्ही आमच्या पाया पडत नाही. काय तुम्ही आमच्या पाया पडत नाही तर तुम्ही येथे ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या विचारांच्या पाया पडतात बरोबर की नाही? महाराज आम्हाला वेगळं समजूच नका. संतांना ज्यांचे विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यांना श्रेष्ठ समजा. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचं नाव काय आहे? संत. महाराज या संतांनी या समाजासाठी काय केलं सांगू का? अरे दिशाहीन झालेल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम केलं. तळागाळात गेलेल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम केलं. पण महाराज या समाजाचा गुणधर्म असा आहे की ज्यानं आपलं हित केलं ना लोक त्याला त्रास द्यायला निघतात. म्हणजे या समाजाचा गुणधर्मच आहे महाराज. तुम्हाला थोडक्यात सांगू का? शॉर्ट बट स्वीट. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ज्याला सांगायला निघावतो आपल्याला टांगायला निघतो. म्हणजे ज्याचं करायला जावं बरं ते म्हणतं माझंच खरं. महाराज तुम्हाला सांगू का, त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की कुणीही कुणाचं ऐकायला तयार नाही. पण महाराज हा दिशाहीन झालेला समाज, हा बरकटलेला समाज संतांना देखावला नाही. म्हणून तर वैकुंठात वास करणारे संत या भूतलावर आले. कशासाठी आले? उजळा बया आलं वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळा बया आलं वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा देवया भांडवासी आलयाची कारणाची बोलिले गेरुषे सात भावे वरताया. देवया भांडवासी आलयाची कारणाची बोलिले गेरुषे सात भावे अतिशय सुंदर प्रमाण दिलेलं आहे. खोटा निवाडा. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. म्हणजे आडराणी भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत या भूतालावर आले. पण महाराज आपलं कसं आहे, आपण जर कुणाजवळ गेलो ना, महाराज माझ्या बोरला पाणी लागेल का? माझी फॅक्टरी चालेल का? माझं कल्याण होईल का? महाराज तुम्हाला सांगू का, महाभारतामध्ये एक असं वचन आलेलं आहे की आपण जर संतांजवळ गेलो ना तर संतांचा एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नाही. असं म्हटलेलं आहे, अन्न का कण और संत का क्षण कभी व्यर्थ न जाना चाहिए. म्हणजे संतांचंही मिळालेली संगत एक क्षण सुद्धा वाया जाता कामा. अर्धा क्षणा घडता संतांचे संकटे लेणे होय शांती. महात्मा देणे होय शांती. महात्मा अर्धा क्षणा घडता संतांचे संकटे लेणे होय शांती. महात्मा
संतांचा एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नये. मी तर एक क्षणच म्हणलो, ते तर अर्ध क्षण म्हणले, बरोबर की नाही महाराज. म्हणजे संतांची मिळालेली संगत एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नाही. मग महाराज तुम्ही काला त्यांना भविष्य विचार जाऊ, कुणालाच विचारू नका महाराज. भविष्य म्हणजे फार वेगळं काही नसून तुम्हाला सांगतो, भविष्य म्हणजे फार काही नाही महाराज. तुम्ही आज जे कर्म केलं ना, काय तुम्ही आज जे कर्म केलं ते उद्या तुमचं भविष्य म्हणून समोर येणार आहे महाराज. तुम्ही आज जसं कर्म कराल तसं तुम्हाला उद्या भोगावं लागणार महाराज. त्यांना विचारूच नका, कुणालाच विचारू नका महाराज. तुम्हाला उदाहरण देतो, भविष्य म्हणजे आज केलेलं कर्म तुम्हाला उद्या भोगावं लागेल. आता तुम्ही उदाहरणाकडे लक्ष द्या महाराज. एखादा दारुडा माणूस असू द्या, 24 तास नशेमध्ये सगळ्यांशी भांडणं करतो, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याचं भांडण कर, त्याचं भांडण कर, असा माणूस तुम्ही सहज जरी बघितला तर तुमच्या तोंडात आपोआपच एक वाक्य येतं, काय? हा एक ना एक दिवस असाच मरणार आहे. कशाच्या मौतीनं? हा राईट, कुत्र्याच्या मौतीनं. महाराज आता तुम्ही भविष्यकार आहेत का? नाही महाराज, नाही. तुम्ही हे कसं काय सांगितलं? तुम्ही आजचं त्याचं कर्म बघितलं आणि उद्याचं त्याचं भविष्य सांगितलं की हा एक ना एक दिवस कुत्र्याच्या मौतीनं मरणार. याच्या उलट महाराज एखादा चांगला माणूस असू द्या, कधी कुणाला वाईट बोलला नाही, कधी कुणाचं वाईट त्यानं मनात सुद्धा आणलं नाही, सदा सर्वांचं भलं करत गेला, असा माणूस तुम्ही सहज जरी बघितला तर तुमच्या तोंडात आपोआपच एक वाक्य येतं की हा माणूस नाही, हा तर देव माणूस आहे. महाराज हे भविष्य तुम्ही सांगताय, मी नाही. तुम्ही कसं सांगितलं? त्याचं आजचं कर्म शुद्ध आहे, त्याचं उद्याचं भविष्यसुद्धा चांगलं असणार. महाराज भविष्य म्हणजे फार वेगळं काही नाही, ते एक मानसिकतेवर अवलंबून असतं. आता काही भविष्यशास्त्रामध्ये किती डिफरन्स आहे बघा. काही तुमच्या हस्तरेषेवर भविष्य सांगतात, म्हणजे तुमच्या हातांच्या रेषेवर सुद्धा तुमचं भविष्य असतं. काही कपाळ विद्या जाणतात, म्हणजे तुमच्या कपाळावरून सुद्धा तुमचं भविष्य सांगितलं जातं. काही तुमच्या पायाच्या पोझिशनवरती सुद्धा भविष्य सांगतात, म्हणजे तुमच्या बॉडी पोझिशनवरती सुद्धा तुमचं भविष्य आहे. असं म्हणतात बा की उजव्या हाताच्या तळ हातावर जर कुठं तीळ असली, काय ऐकून ठेवा बरं का, उजव्या हाताच्या तळ हातावर जर कुठं तीळ असली, अशी मूठ केली आणि ती तीळ जर त्याच्यात झाकली तर तो माणूस, त्या माणसाला कधीच पैसा कमी पडत नाही. अजून सांगू, एका याच्यात वत्त नाही पण सांगतो, ऐका महाराज, ऐका. ही करंगळी, त्या करंगळीच्या खाली ही जी रेष पडती ना, ही एक रेष आणि करंगळी याच्यामध्ये जर एक रेष असेल तर त्या माणसाला एक बायको असतील. महाराज आपापल्याने घरी गेले हो, आता नाही महाराज. ती रेष जर करंगळीच्या दिशेला गेली तर समजायचं आपलं लग्न लेट होणार आहे. मामा आत्ता नाही, आपण जाता पाहू. ती रेष जर रेषेच्या जवळ आली तर समजायचं आपलं लग्न लवकर होणार आहे. ती रेष जर रेषेच्या मधोमध असली तर समजायचं आपलं लग्न योग्य वयात होणार आहे. महाराज इथं गंमत अशी आहे, एक रेष असेल तर एक बायको, 2 रेषा असतील तर 2 बायकां, भरपूर रेषा असतील तर तुमचा गोंधळ तुम्हीच मिटवा. महाराज इथं असं आहे, पण येथे एक गंमत अशी आहे, अरे हातांच्या रेषावर जर भविष्य असतं तर काही लोकांना हातच नाही ना महाराज, मग त्यांना भविष्य नाही का? आहे महाराज, बरोबर की नाही. काही तुमच्या पायाच्या पोझिशनवरती सुद्धा भविष्य बघतात की बाबा रे, पायाची करंगळी जर जमिनीला टेकत नसेल, वर तरंगती असेल तर तो माणूस कंजूस असतो. आपापल्याने चेक करायचं. अजून सांगू, जर अंगठ्याच्या शेजारचं बोट जर पुढे असेल तर त्या माणसाला बायकोचं ऐकावं लागतं. महाराज खरंय. अंगठा जर मोठा असेल तर ती बायको त्या माणसाचं ऐकते. महाराज हे झालं तुमचं शारीरिक भविष्य. तुमचं आता मानसिक भविष्य. काही मनकवडी लोक असतात, म्हणजे समोरच्याच्या मनात काय चाललंय ते त्याच्या चेहऱ्यावरून सांगतात. पण महाराज तुम्हाला सांगू, हे सगळं भविष्य भगवंताच्या भक्तीपुढे फोल ठरतं. तुमची भक्ती जर परिपक्व असेल ना, तुमचं भविष्य सुद्धा बदलतंय दादा, बदलतंय. मग आम्ही भविष्यावर डिपेंड का राहिलो दादा? ज्या दिवशी आम्ही भविष्यावर डिपेंड राहिलो त्या दिवशी आम्हाला जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं. आता तुम्ही सर्व शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, बरोबर की नाही, सर्वांना माहीत आहे. महाराज आता इथं तर काही जास्त उन्हाळा कांदे करीत नसतील, बरोबर आहे ना, पण अक्षय महाराज त्या साईडला, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही मला सांगा, ज्यांच्याकडे तळे असतील ते करत असतील, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, आपण ज्या अपेक्षेनं कांद्याच्या चाळी साठवून ठेवतो ती आपली अपेक्षा पूर्ण होती का?
होती का? नाही महाराज. काय होतं सांगू का? कोणतरी अफवा करतं बा की दिवाळी झाल्यानंतर भाव वाढणार आहे. महाराज दिवाळी होती, ओवळी होती, ज्या पुरी ओवळायला आलेल्या असतात त्या परत सासरी निघून जातात. भाव नाही, काहीच नाही. महाराज परत शेतकरी वर्ग काय करतो तुम्हाला सांगू का? परत ती चाळ फोडतो. चाळ फोडल्यानंतर ढवळे ढुळे ते डुबळके चिंगळे चांगल्या परत मार्केटला, आणि चांगला चांगला माल परत राखून ठेवतो. त्याला काय वाटतं? काय अपेक्षा आहे महाराज प्रत्येकाची, बरोबर आहे की नाही? त्याला वाटतं भाव भेटेल, पण महाराज परत कोणतरी अफवा करतो लेट भाव वाढणार आहे. महाराज तुम्हाला सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या इकडे वडगावला महाराज, वडगावला एकानं कांद्याची चाळच फोडली नाही. दिवाळी झाली तरी कांद्याची चाळ फोडली नाही. महाराज एवढा लय पातीवर आल्या. महाराज ती एक दिवस असं डोक्याला हात लावून बसलं होतं. मी म्हटलं भाऊ नेमकी झालं काय? आता त्या भागात जराशा ओळखी आहे, कसं आहे संस्था असल्यामुळं, माऊलींची संस्था, त्याच्यामुळे ओळखी आहे. मी गेलो, म्हटलं झालं काय? म्हणे महाराज काय सांगावं अहो, या लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवला आणि कांद्याची चाळच फोडली नाही, एवढ्याला पातीवर आल्या, काय करावं तेच कळालं. म्हणलं जुड्या बांधून एक मग करतो काय? महाराज एक लक्षात घ्या, अरे ज्या दिवशी आम्ही भविष्यावर डिपेंड राहिलो त्या दिवशी आम्हाला जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं. महाराज काही जण, मला कळत नाही महाराज, काही जण म्हणत्या मुलगा झाल्यावर मी आनंदी राहील. महाराज काही मुलं असे, काही माणसं असे बेकार आहे महाराज. तुम्हाला सांगतो, मुलगी झाली का पार असं तोंड सोडून देते, पार असं दप्तर तोंड आहे महाराज, पार असं भास्कटेल तोंड, जसं कोणी झोडेल त्याचं महाराज. मुलगी झाली का लय वाईट झालं. आमच्या इकडे येवल्याला, तिकडचं सांगतं, इकडचं काय, इकडचं सगळ्याला माहिती, बरोबर आहे नाही? महाराज येवल्याला एका जणाला 3 मुली झाल्या. ती बोलता बोलता मला बोलून गेलं, म्हणे महाराज सरकारचं लय डुप्लिकेट काम आहे. म्हणलं अरे पुरी व्हायचं सरकारचा संबंध काय? अवघड कार्यक्रम महाराज. अहो पोरगी झाली का पार असं तोंड सोडून द्या, त्यान पोरगा झाला का वा 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 वा, अख्ख्या गावाला पेढे, पोरगा झाला पेढे घ्या, पोरगा झाला पेढे घ्या. पुढं सांगू तुम्हाला, अरे ज्या दिवशी तो मुलगा तुमच्या कंबरात लात घालून जेव्हा तुमचं कंबर मोडतो आणि जेव्हा गोट्यात पाडतो, तेव्हा कोणचा बाप म्हणतो, या गावकऱ्यानं या, माझ्या मुलानं माझा एका लातीत कंबर मोडलं, खा पेढा खा म्हणत्या त्या. अरे ज्या दिवशी आम्ही भविष्यावर डिपेंड राहिलो त्या दिवशी आम्हाला जीवनामध्ये दुःख भोगावं लागले महाराज. आणि जीवनात सर्वात मोठं दुःखाला कारण काय असेल तर तिचं नाव आशा आहे महाराज. आशा आहे, आणि या आशेपाशी कोणाला सुख नाही महाराज. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख, आशा सर्वांशी बाधक मुख्य दोष. आशा आमचे तुकोबराय नाटाच्या अभंगात प्रमाण देतात दादा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, आईचा दिशाशी न पावला, दिशाशी न पावला, माया वेचीला जीव माझा, माया वेचीला जीव माझा, माया वेचीला जीव माझा, माया वेचीला जीव माझा, आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, इंद्राचा दिशाशी न पावला, माया वेचीला जीव माझा, सर्व सुखाचे आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, इंद्राचा दिशाशी न पावला, माया वेचीला जीव माझा. हो, अतिशय सुंदर प्रमाण दिलेलं आहे बाबा. मी फक्त म्हणलो महाराज, आमच्या तुकोबरायांनी नाटाच्या अभंगात वर्णन केलेलं आहे आशेविषयी. महाराज तुम्हाला सांगू का, या गायक लोकांनी प्रमाण देणं म्हणजे कीर्तनकाराला 2 मिनिटं विश्रांती आहे महाराज. जर यांनी ठरवलं प्रमाणच नाही द्यायचं, जगल कीर्तनकार महाराज असं गरमाटात. तुम्हाला सांगतो, भाड 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 बोलू बोलू त्याच्या तोंडाला फेस येईल. फेस नाही ते पडल नाही ते मरल, तरी लोक म्हणतील हे काय कीर्तन झालं, मेलन काय कीर्तन झालं. महाराज अतिशय गोड प्रमाण दिलेलं आहे. मी फक्त म्हटलो महाराज तुकोबरायांनी नाटाच्या अभंगात वर्णन केलेलं आहे की आशेपाशी सुख नाही. महाराजांनी लगेच प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणजे महाराज माणसाच्या जीवनात सगळं जातं पण आशा जात नाही. महाराज मन मरे माया मरे, मर गये शरीर, आशा तृष्णा न मिटे, ऐसे कहे दास कबीर. ऐसे
कहे दास कबीर महाराज, माणसाच्या जीवनातलं सगळं मरतं पण माणसाच्या जीवनातील आशा मरत नाही. महाराज, ही आशा माणसाच्या जीवनात कसं दुःख देते ऐकायचंय तुम्हाला? ऐकायचंय? ऐका. एकदा भजन करा. विठ्ठल ऐका. काशी क्षेत्रामध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांनी काय केलं? दीक्षा घेतली, संन्यासी झाले आणि जप करायला लागले, तप करायला लागले, भगवंताचं नामस्मरण करायला लागले. एवढा तप केलं की त्या तपाच्या अंती त्यांचं त्या तपाचं सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकायला लागलं. एवढं तप केलं महाराज. एक दिवस काय झालं? गंगेच्या तीरावर बसलेले आहेत, भगवंताचं चिंतन करताय. चिंतने तद्रुपता भगवंताचं नामस्मरण करताय, समाधी अवस्थेमध्ये गेलेले आहे. पण महाराज, प्रकार असा घडला की एक नवयुवती म्हणजे नवीन लग्न झालेली एक कन्या त्या ठिकाणी धुनी भांडी करण्यासाठी आली. म्हणजे नवीन लग्न झालेली 2-3 दिवस झाले असतील अशी नवीन कन्या त्या ठिकाणी धुनी भांडी करण्यासाठी आली. महाराज, साधू महाराज समाधी अवस्थेमध्ये गेलेले आहेत. प्रकार असा घडला, ती तेथे धुनी भांडी करण्यासाठी आलेली होती आणि ती भांडे घासत असताना तिच्या हातातील जो चुडा होता, ज्या बांगड्या होत्या महाराज, त्यांचा भांडे घासत असताना असा खन 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 आवाज यायला लागला. तो आवाज महाराज साधूची समाधी अवस्थेमध्ये होते. ती समाधी अवस्थेमध्ये असताना त्या खनखन आवाजामुळे त्यांची जो खनखन आवाज होता ना, तो त्यांच्या कर्णपटलाद्वारे त्यांच्या चित्तापर्यंत गेला आणि त्यांची समाधी भंग पावली महाराज. हो, साधूने डोळे उघडल्यानंतर बघितलं की अतिशय सुंदर कन्या, आताच लग्न झालेलं अशी नवीन सुंदर कन्या, अशी कन्या कधीच पाहिलेली नाही. अशी कन्या त्या ठिकाणी नदीवर धुनी भांडी करण्यासाठी आली. साधूच्या मनामध्ये एक अंकुर निर्माण झाला, थोडीशी आशा निर्माण झाली की बाबा रे, अशी मुलगी जर आपली पत्नी असली तर किती आनंद होईल महाराज. आशा आहे ती. साधू थांबला नाही, डायरेक्ट तिच्या जवळ गेल्यानंतर म्हणे, हे बघ. तिनं साधू महात्मांना हात जोडलं, दर्शन घेतलं. म्हणे, बोला महात्माजी. म्हणे, हे बघ, तुला बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये अशी आशा निर्माण झालेली आहे, असा अंकुर निर्माण झालेला आहे की तुझ्यासारखी पत्नी मला असावी, पण तुझ्यासारखी मुलगी मला मिळू शकत नाही, पत्नी म्हणून लाभू शकत नाही. म्हणून तू काय कर, तूच माझा पतिरूपाने स्वीकार कर. महाराज, ती मुलगी इतकी चाणक्य होती, इतकी टॅलेंटेड होती, तुम्हाला सांगतो. तिनं विचार केला, बाबा रे, जर आपण या साधूला नाही म्हणावं तर या अधिकारी महात्मा दिसत आहे, तपस्वी महात्मा दिसत आहे, यांनी जर आपल्याला शाप वगैरे दिला तर आपल्या आयुष्याची बर्बादी होऊन जाईल, आपली लाईफ बर्बाद होऊन जाईल. महाराज, ती म्हटली, महात्माजी, अहो तुमच्यासारखा जर साधू तपस्वी जर मला पती म्हणून लाभत असेल तर कोणती मुलगी नाही म्हणणार आहे. चालेल, मी लग्न करायला तयार आहे. तो म्हटला, चला आपण लग्न करू. महाराज, साधूच्या मनामध्ये अशा उकळ्या फुटायला लागल्या. तो म्हटलं, बस, भगवान देतोय तर छप्पर फाडके देत आहे. महाराज, तुम्हाला सांगतो, चल म्हणे, लग्न करू आपण. पण ती म्हटली, ऐका महात्माजी, मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट अशी आहे की म्हणजे मला जसे पाहिजे, तुम्ही तसे सुंदर आहात, नाक्या डोळ्यात चांगले आहात, पण तुमचा जो काय अवतार आहे ना महाराज, म्हणजे भगवी लुंगी, दाढी, जटा, हे काय आपल्याला पटत नाही बुवा. हे जर काढीत असले ठीक आहे म्हणे, 100% तुमच्याशी लग्न करील. ती म्हणे, एवढीच आट आहे? म्हणे, हो. म्हणे, तुम्हाला कांद्याची चाळ नाही पाहणार, तुम्हाला 7-12 नाही पाहणार, तुम्हाला इस्टेट नाही पाहणार. ती म्हटली, काहीच नाही पाहणार, तुम्ही फक्त एवढं काढून या. महाराज आता हजामत करायची म्हटली, कोणाकडे जाणार? नावी दादाकडे गेल्यानंतर म्हणे, हे बघ, माझे एवढे केस वगैरे काढून दे. तो म्हणे, या बसा पोतेवर. पहिले काचे महाराज खुर्च्यान काय बसवलं पोतेवर, ते डोकं वल्ल केलं. महाराज, तुम्हाला सांगतो, आरसा नाही, काहीच नाही. नावी दादा म्हणे, चला मी तुमची केस वगैरे व्यवस्थित करतो. पण नावी दादा म्हणे, महात्माजी, मी तुमचे केस वगैरे व्यवस्थित करून देतो, पण माझ्या पैशांचं काय? म्हणे पैसे? आणि मी तर फकीर आहे म्हणे. फकीर उठा म्हणे इथून, इथं काय मी फुकट धंदा टाकला म्हणे. हां, मलाही पोट पाणी आहे, बरोबर आहे की नाही? म्हणे, महात्माजी म्हणे, असं करू नको, ऐक दादा, मी काहीतरी देतो. तेवढ्याच साधू महात्म्यानं काय केलं, ती झोळी होती ना, त्या झोळीत हात घातला आणि ते भिक्षा मागायचं असं ॲल्युमिनियमचं भोगुलं होतं महाराज, असं जडबदक भोगुलं. हे घेत असला तर बघ म्हणे, हे सोडून तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, हे घेत असला तर बघ. नावी दादा म्हणे, असे यांच्याकडे पैसे नाही आहे.
बरोबर आहे की नाही? याच्या मोडीत आपली रक्कम वसूल होती. चालेल म्हणे बसा. मग काय महाराज केस ओले केले. ओले केल्यानंतर महाराज या असे या हातक चकाचक फार चिकन चोपडा करून ठेवला साधू महाराज. मिशी सुद्धा ठेवली नाही. असाच चिकन चोपडा साधू महाराज. उठा म्हणे जा. ती बघूला घेतलं. निघाला साधू. साधू निघाल्यानंतर महाराज त्या मुलीपाशी गेला. गेल्यानंतर म्हणे हे बघ तुला जसं पाहिजे तू जसं सांगितलं तसं मी टक्कल वगैरे दाढी मिशा सगळं अवसान बदलून आलो. भगवी लुंगी वगैरे सगळं काढून टाकलं. तुझ्यासाठी चांगले कपडे घालून आलो. चांगला बनवून आलो. चाल आपण लग्न करू. पण महाराज त्या मुलीनं डायरेक्ट हात जोडले. ती म्हटली महात्माजी माफ करा पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. महाराज त्याच्या जागेवर डोळे पावबटरे एवढी झाली. म्हणे का लग्न करू शकत नाही? महाराज ती म्हणायला लागली ऐका महात्माजी तुम्ही माझ्या रूपावर भाळून माझ्या सौंदर्यावर भाळून तुमचं जप विसरले तप विसरले. भगवंताची एक रूप होण्याची ताकद तुम्ही विसरले. ऐका महात्माजी या विश्वामध्ये माझ्यापेक्षाही सुंदर महिला कितीतरी आहे आणि एखादी माझ्यापेक्षाही सुंदर महिला जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही माझाही त्याग केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. माझा मुद्दा इथपर्यंत स्थित आहे दादा. ती मुलगी म्हटली माझ्या रूपाकडे बघून तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा निश्चय घेतला पण माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर महिला आहे ना. एखादी जर तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगली भेटली तर तुम्ही माझाही त्याग केल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्या ठिकाणी कबीर महाराज होते. कबीर महाराजांनी लिहून ठेवलंय. कबीर महाराज म्हणतात त्या साधूची अवस्था कशी झाली माहिती का? तो साधू तेथून निघाला. निघाल्यानंतर महाराज गंगेच्या तीरावरती गेला. गेल्यानंतर महाराज एका दगडावरती बसला आणि पाण्यात पाय सोडून दिले आणि काय म्हणतो माहिती का? आशा रे आशा केश नाशा. काय आशा रे आशा केश नाशा नदी बहत झुंझुना. काय नदी बहत झुंझुना अरे ऐसी नार मेरी ठंगना कि हजाम बिले गया बगुला कि हजाम बिले गया बगुला. म्हणजे महाराज बस सिद्धांत लक्षात घ्या. अरे जीवनामध्ये माणसाचं सर्व मरतं पण आशा मरत नाही. म्हणून या आशेपासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर आपल्याला संतांच्या विचाराची गरज आहे. महाराज संत काहीच म्हणत नाही. संत काही म्हणत नाही की तुम्ही नुसतं नामस्मरणच करा नामचिंतनच करा असं म्हणत नाही. ते म्हणतात तुम्ही ज्या कामामध्ये असणार त्या कामामध्ये तुम्ही माझ्या प्रभूचं चिंतन करा. कामामध्ये कामा काही म्हणा राम राम. म्हणजे महाराज संत सांगतात की तुम्ही नुसतं नामस्मरणच करू नका. ज्या कामात असेल त्या कामात असताना तुम्ही भगवंताचं भजन करा. पण ते भगवंताचं भजन नेमकी कसं करायचंय ते नाथबाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडीने भावे
हो नाथ बाबा करतात की बाबा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे. आता आवडीने या शब्दाखाली एक अंडरलाईन करा आणि भाव या शब्दाखाली एक अंडरलाईन करा. कारण की दादा देवाचं नामस्मरण करत असताना देवाचं नामचिंतन करत असताना प्रथम गोष्ट म्हणजे त्याच्यात आवड असावी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात भाव असावा. भाव असावा दादा जीव. कारण की देवाचं नामस्मरण करत असताना त्याच्यात आवड असावी भाव असावा. दादा आवड का असावी. आवड असली तर माणूस आपल्या आवडीचा असलं तर माणूस बरोबर करतो. बरोबर आहे की नाही महाराज. आवडीने भगवंताचं भजन करावं. महाराज तुम्हाला सांगतो काही कीर्तनाला येतात आवडीने येतात का सवडीने हो. हां सवडीने महाराज. काही सवडीने येतात पण काही खरंच आवडीने येतात महाराज. प्रत्येक जण सवडीने येत नाही. बरोबर आहे की नाही महाराज. तुम्हाला सांगतो काही तू डायरेक्ट कीर्तनाला येते का बरं माहिती का. ती म्हणते आम्हाला अशी 11 वाजेपर्यंत झोप येत नाही. हां चला जाऊ कीर्तनाला. बाबा कसा आहे पाहू. म्हणजे काही बाबा पाहायला येतात. काळा आहे गोरा आहे झाड आहे का बारीक आहे जसं यांना अवतार धरायचं आहे. हां महाराज काही बाबा पाहायला येतात. बरोबर आहे की नाही महाराज. काही नुसते टाइमपास करायला येतात. म्हणजे अशी झोप येत नाही. चला पाहू. बरोबर आहे की नाही काही नसते टाइमपास म्हणून येतात महाराज. एका जागा असं झालं माझं कीर्तन चालू झाल्यानंतर आता जी महाराज मंडळी जी चाल म्हटली ना त्याच चालीला एक महिला आली. एक आजीबाई होती. जशी आली तशी डायरेक्ट झोपली महाराज. झोपली जशी डायरेक्ट ज्ञानदेव तुकारामला झोपली. आता माझं कीर्तन झाल्यानंतर मी खाली बसलो. सर्व महिला मंडळी माझ्या दर्शनाला आल्यानंतर महाराज ती जी झोपलेली आजीबाई होती का तिनं पहिला नंबर लावला. ती म्हटली महाराज काय कीर्तन केलं म्हणे तुम्ही. काय सुंदर कीर्तन. इतकं सुंदर कीर्तन होतं म्हटलं अगं आजी तू जशी आली तशी झोपली. तुला नेमकी माझ्या कीर्तनातलं आवडलं काय ते सांग. म्हणे महाराज मी नारदाच्या गादीजवळ आहे. खोटं बोलणार नाही खरं सांगते ऐका म्हटले. अहो मी घरी झोपेच्या दोन गोळ्या घेऊन झोप येत नाही. पण तुमचं कीर्तन इतकं सुंदर चालू होतं की जशी पहिल्या चालीला झोपली तशी ज्ञानदेव तुकारामला सुटली. म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे दादा. काही नुसते टाइमपास म्हणून कीर्तनाला येतात. म्हणून नाथ महाराजांना सांगावं लागलं आवडीने भावे हरिनाम घेसी. तू जर आवडीनं परिपूर्ण भावानं त्या भगवंताचं नाम चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा तुमच्यासाठी काय करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुमची सर्व चिंता तो भगवान परमात्मा वाहतो. महाराज नाथ बाबा दुसरा शब्द प्रयोग करतात भावे. महाराज कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यात आवड असावी आणि आवडीपोटी केलेल्या परमार्थात भाव असावा. महाराज भाव नसला तर देव सुद्धा प्राप्त होत नाही. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. महाराज भाव असेल तर देव प्राप्त होतो. एका कीर्तनकारांनी सांगितलं भक्ती करा. आता आमचे माऊली सुंदर दृष्टांत सांगायचे ऐका. अतिशय सुंदर दृष्टांत आहे भावाविषयी. भाव जीवनात असला तर देव सुद्धा सुखाने घरी येतो. त्याच्यासाठी सुद्धा प्रमाण आहे. सुखे येतो घरा नारायणा. देव सुखाने घरी येतो. त्याच्यासाठी काय करावं लागतं. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. देव सुखाने घरी येतो पण त्याच्यासाठी काय करावं लागतं. भगवंताचं नामचिंतन आवडीनं आणि भावानं करावं लागतं. असं कीर्तन एका जणाने भरपूर ऐकल्यानंतर घरी गेला म्हणे भक्ती करायची आणि ती भाव लावून करायची म्हणे. महाराज त्यानं आपला देवारा काढला. तुम्हाला सांगतो तो म्हणे आपल्याला भक्ती करायची. महाराज त्यानं देवारा काढला. आता त्यानं ते देऊन आणलेले त्याला 2 नातू झाले. तेव्हा काढला महाराज. देवावर इतका खकाना बसला होता तुम्हाला सांगतो. कोणता देव आहे तेच कळेना. महाराज तो म्हणे मला एकदम स्वच्छ करायचं. मग त्यानं काय केलं एका पातेल्यात कोमट पाणी केलं. एका बाजूला पितांबरी पावडर घेतली. देव घ्यायचा कोमट पाण्यात बुडवायचा. ब्रश पितांबरी पावडरमध्ये बुडवायचा. महाराज बरं देव घासायला ब्रश कोणता माहिती का. बोचरा ब्रश. म्हणजे बोचरा ब्रश कोणता समजला का. जो आपले दात घासून कामातून गेला असा ब्रश कोणाला घासायला. देव घासायला. महाराज माणसाचं तसंच आहे. आपली जी कामाला वस्तू येत नाही ती कोणाला देवाला. असंच आहे महाराज आपलं. तो बोचरा ब्रश घ्यायचा तो पाण्यात बुडवायचा.
त्या ब्रश घ्यायचा, पितांबरी पावडरमध्ये बुडवायचा, देव घ्यायचा, कोमट पाण्यात बुडवायचा आणि खर 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 महाराज असा देव घासायचा. त्याचा आदानका चालू होता. तुम्हाला सांगतो तेवढ्यात त्याची बायको आली म्हणे, बघा मी जरा शेजारणीकडून जाऊन येते म्हणे, तुम्ही तोपर्यंत चुलीवर दूध तापतंय तेवढं लक्ष द्या. तो म्हणे नाही तरी असं बी लग्न झाल्यापासून ऐकतोच म्हणे, आत्ता ऐकल्यानं काय होणार आहे, चालन म्हणे देतो लक्ष. तो आपल्या नादामध्ये दांगला. तुम्हाला सांगतो महाराज ती गेली आपली शेजारणीकडे निघून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथे एक मांजर होती. ती मांजरीने बघितलं की घरात कुणीच नाही. ती म्हटली पुन्हा नाही आयसी घडी. महाराज तिला इतकी समयसूचकता होती ना, परफेक्ट प्रमाण सांगायला लागली महाराज, अशी परफेक्ट प्रमाण द्यायची. ती म्हणायची ऐसा लाभा चुकला तू का म्हणे वाया गेला. मांजरीने विचार केला महाराज, ती म्हटली घरात कोणी नाही, आता आपल्याला डाव साधता येईल. महाराज ती गेली दुधाच्या पातेल्याजवळ. दुधाच्या पातेल्याजवळ गेल्यानंतर ती म्हणते म्याव, म्हणजे मला एवढा परफेक्ट आवाज येत नाही. गेल्यानंतर म्हणे म्याव, म्हणजे महाराज ती म्हणते मी येऊ का. दूध बी विचार करीत होतं कुठपर्यंत बघूल्यात म्हणे, चला तरी आपलं कानमंडळ गाव आहे केवढं पाहून येऊ म्हणे. महाराज ते पण उतू जायला लागलं. पण त्यानं विचार केला अरे या मांजरीच्या तावडीतून सुटायचं असेल तरी आपल्याला उतू गेलं पाहिजे. मग महाराज ते वर यायला लागलं. आता ती विचार करीत होतं खाली जायचं म्हटलं खाली विस्तू वर मांजर करावं काय. आता या दोघांच्या गप्पा चालू होत्या. कोणाच्या, दुधाच्या मांजरीच्या. महाराज तुम्हाला सांगतो तितक्यात ते देव घासणाऱ्याने पाहिलं. त्यानं जसा त्याच्या हातात तो लंगडा देव होता, काय नाव त्याचं, रामनाथ काय, हा रांगनाथ. तो जसा मांजरीच्या फेकून आणला असाच हा मांजरीचा धनक्यात मान का काय. महाराज तुम्हाला सांगतो मांजर मेव मेव करत पळाली. पण तुमच्या माहितीकरता सांगतो तो जो रंगनाथ होता ना, तो 4-5 दिवस बेपत्ताच होता महाराज. 4-5 दिवसानं तुळशीच्या तिकडे वर तंगड्या करून पडेल सापडला. कोण, रंगनाथ. अशी भक्ती केल्यानं कुठं देव प्राप्त होणार आहे. म्हणून नाथबाबांना कदाचित सांगावं वाटलं आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि हे सर्व करत असताना भगवंताचं नामस्मरण करत असताना तुम्ही कोणत्याही गोष्टीचा खेद करू नका. अभंगाचे 2य चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा,
याच्यामध्ये नाथबाबा प्रतिपादन करतात की बाबा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज नामस्मरण करत असताना कोणत्याच गोष्टीचा खेद करू नका. काही वेळेला काय होतं महाराज, आपण प्रपंचामध्ये एखादी गोष्ट कितीही मन लावून केली की त्याच्या इच्छे एवढं फळ आपल्याला मिळत नाही महाराज, बरोबर आहे की नाही. मग माणसं चिंता करतात की हे घडायला नको होतं, हे घडायला नको होतं. पण महाराज तुम्हाला एक सांगू का, ते कोणा चे चाले ना, ते कोणा देवाजीच्या मना ते कोणाचे ना चाले ना. महाराज आपल्या इच्छेप्रमाणे येतं काहीच घडत नाही. महाराज सांगा ना, आपल्या इच्छेप्रमाणे काही घडलं असतं तर महाराज इथं बसलेला प्रत्येक जण आमदार असता, कुणी खासदार असता, कुणी कलेक्टर असता, बरोबर आहे की नाही. मला पण पंतप्रधान व्हावं वाटतं महाराज, माझी इच्छा आहे ना, बरोबर आहे की नाही. ज्याची त्याची इच्छा. पण महाराज इथं माझी इच्छा असून काही नाही, त्याची इच्छा नाही आहे ना, बरोबर आहे की नाही. महाराज आता एक सिद्धांत लक्षात घ्या. अरे आम्ही जीवनामध्ये आमच्या इच्छेने वागत आलो, पण घडलं कोणाच्या इच्छेने? देवाच्या इच्छेने. महाराज आता इथून पुढं असं वागायचं, आपण वागायचं देवाच्या इच्छेने, तर संपूर्ण विश्व चालेल आपल्या इच्छेने, बरोबर आहे की नाही महाराज. पण आपलं असं आहे, आपण देवाच्या इच्छेने वागत नाही महाराज, त्याच्यामुळे आपल्या जीवनात चांगलं घडत नाही. आता तुम्ही मला प्रांजळपणाने सांगा, आता किती जणांच्या घरामध्ये देवर आहे? प्रेज युअर हँड, म्हणजे हात वर करा, आहे ना महाराज. असेल काही काहींच्या नसेल, कारण की काही काहीचं काय असतं, काही काहीचे देव मोठ्याच्या वाटेवर जायला राहते. महाराज मी 2 भावांच्या घरी गेलो, गेल्यानंतर मी मोठ्याच्या घरी जरा चांगलं वाटलं. जेव्हा लहानाच्या घरी गेलो ना, तुम्हाला सांगतो, म्हटलं तुमचा देवारा कुठे आहे? म्हटलं मोठ्यापेक्षा तुमचं जरा चांगलं वाटतं. म्हणे त्याचं काय ना महाराज, आमच्या ज्या वेळेस वाटण्या झाल्या ना त्यावेळेस आमचे देव मोठ्याच्या वाट्यावर गेले. म्हणजे महाराज देवाचे बी वाटणे व्हायला लागल्या का? हां महाराज एक लक्षात घ्या, हे सर्व चालतं इथं सत्ता कुणाची? देवाची. इथं आपल्या इच्छेनं काही चालत नाही महाराज. अहो साधं हे शरीर चालतं, ही सत्ता सुद्धा कोणाची हो? चाले हे शरीर कोणाची आता, कोण बोलविते हरिना, कोण बोलविते हरिना, कोण बोलविते हरिना. हे शरीर कोणाची आता, कोण बोलविते हरिना, कोण बोलविते हरिना, कोण बोलविते हरिना. महाराज येथे आपल्या सत्तेनं काही चालत नाही महाराज. आता प्रत्येकाच्या घरामध्ये देवर आहे, बरोबर आहे ना महाराज. आता महिला मंडळ तुम्ही मला सांगा, कोण कोण दररोज देवाला नैवेद्य देतात? देतात का? देतात. ऐका, दररोज नसतील देत, पण सणावाराला प्रत्येक जण देतो, बरोबर आहे की नाही. काय देतात नैवेद्य? मस्त असं मस्त मटण केलेलं, त्याच्यावरून मस्त दारू फिरवतात, बरोबर आहे ना. फिरवता का? फिरवता का? फिरवता का? ऐकायला वाईट वाटेल, पण फिरवता का? नाही महाराज, नाही फिरवत. काय देता नैवेद्य? पुरणपोळी असेल, भाजीपोळी असेल, भजे असतील, कोरडे असेल, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो नैवेद्य देतो. पण महाराज असं कधी घडलं का
महाराज आता तुम्ही मला सांगा, आता सिद्धांताकडे चला. अरे जर देवाऱ्यातल्या देवाला जर मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही, तर या 3.5 हाती नरदेह रूपी रेवाऱ्यामध्ये जो आत्मारूपी प्रभू राहतो त्याला चालतो का? मग चालतो का महाराज? काही काही पट्टे शनिवार पाहत नाही, एकादश पाहत नाही महाराज, कापली केली खाल्लास. महाराज तुम्हाला सांगतो, म्हणजे देवाऱ्यातल्या देवाला जर मांसाहाराचा नैवेद्य चालत नसेल, तर या 3.5 हाती आत्मारूपी जो प्रभू राहतो, या देहामध्ये जो आत्मारूपी प्रभू आहे त्याला चालतं का महाराज? महाराज नाही चालत. मग आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही देवाच्या इच्छेने वागत नाही, म्हणून आमच्या इच्छेने काही घडत नाही महाराज. हे सर्व चालतं, ही सत्ता कुणाची आहे? देवाची आहे महाराज. काही जण डायरेक्ट म्हणत्या, आता आम्ही सकाळी उठतो, ही सत्ता देवाची नाही म्हणते महाराज. काही म्हणते आम्ही अलार्म लावले उठतो, अलार्म. काही म्हणते कोंबडा गागले उठतो महाराज. पण तुम्हाला सांगतो, काही कोंबडा गागले उठत नाही, त्याला जेव्हा जाग द्यायची तेव्हा तो देतो महाराज. काहीचे अलार्म डायरेक्ट असे, ते अँड्रॉइड मोबाईल डायरेक्ट असे आहे ना उतरून जात्या. काहीचे कोंबडे गागू गागू मेले तरी अगोदरीतला कोंबडा उठला नाही महाराज अजून. महाराज ही सर्व सत्ता कुणाची आहे? देवाची आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. महाराज मी एका जागी असाच म्हणलो की चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. एक आजोबा उठले मला म्हणे, महाराज असं नाही ते. म्हटलं कसं आहे हो? मग म्हणे महाराज ते असं आहे, चाले हे शरीर पायाची या सत्ते, कोण बोलविते तोंडाविन. मला म्हणले ते, मला म्हणे देवाच्या सत्तेनं चालत नाही, पायाच्या सत्तेनं चालतं. आता तुम्ही मला साधं सांगा, अरे पायाच्या सत्तेनं शरीर जर चाललं असतं तर मेलेल्या मड्याला पाय असतात ना. मग असं कधी घडलं का? एका गावातला असा एखादा बमच्या बम माणूस मेला, त्याला उचलायला असे अगरबत्तीचे आप खांदेकरी ते त्याला उचलायला लागले, पण ते मड उठलं आणि म्हणे, ऐका खांदेकरांनो, तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. काय तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, तुम्ही मस्त असे डांबरी रोड नाही, आम्ही येड्या बाबळीतून येतो भेटू मध्ये. घडलंय का असं महाराज? जर पायाच्या सत्तेनं हे जर चालत असतं तर असं घडलं असतं महाराज. आमची माऊली सांगायचे की मुलांनो जीवनामध्ये असं जगा, नाही तर महाराज काहीच्या मरून सुद्धा उपयोग नसतो. तुम्हाला सांगतो, काही मेलं तरी गावचे म्हणतात बरं झालं गावची घावन गेली, बरोबर आहे की नाही? पण महाराज आमची माऊली असे सांगायची की बाबा तुम्ही दिवसभर एवढे काबाड कष्ट करा, एवढे काबाड कष्ट करा की तुम्हाला रात्री सुखाने झोप आली पाहिजे, आणि तुम्ही जीवनभर एवढे चांगले वागा, एवढे चांगले वागा की तुम्ही मेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे महाराज. असं वागा. पण काहीचा मरून उपयोग होत नाही महाराज. महाराज आपण काय समजायचं, हे सगळं चालतं, ही सत्ता कुणाची आहे? देवाची आहे महाराज. हे शरीरसुद्धा चालतं, ही सत्ता कुणाची आहे? देवाची. महाराज एकदा काय झालं, एका गावातलं एक प्रतिष्ठित माणूस मेलं. मेल्यानंतर आता त्याच्या मौतीचा दिवस आणि बाजाराचा दिवस एकच होता. आता बाजाराचा दिवस म्हणजे दारुड्याचा हॅपी बर्थडे टू यू असतो महाराज. तुम्हाला सांगतो, एक दारुडा रस्त्याने चालता महाराज सायकल होतं, म्हणजे त्या बाजारातून घुसल्यानंतर ती मौत चालली होती. त्या मौतीत जसं घुसलं असं घराघर पॅन्डेल बिंगवायचं, घंटी वाजायचं, वांग वांग वांग. तुम्हाला सांगतो महाराज, जसं ते घुसलं त्या मौतीत, डायरेक्ट त्या प्रेताच्या खाली, त्या मड्याच्या खाली गेलं. 4 खांदेकरी असे बाजूला, सायकल खाली, तो मध्ये आणि मड त्याच्या बोकंडी. महाराज तुम्हाला सांगतो, आलेला प्रत्येक जण बोलायचा, अरे याला काही कळतं का म्हणे, कधी दारू प्यावा कधी नाही. महाराज तुम्हाला सांगतो, एक बचत गटाची बाई होती महाराज. तुम्ही सगळ्याचा नाद करा, पण बचत गटाच्या बाईचा नाद करायचा. ती जशी आली म्हणे, याला सोडू नका, याला ठेचून काढा, याला सुख कळत नाही, याला दुःख कळत नाही महाराज, याला ठेचून काढा. पण महाराज जे खाली दाबेल होतं का, असं हळू चांग चोळीत उठलं. ते काय म्हणतं माहिती का, अरे मी जशा भोकंडी पडलो त्याचं काय म्हणणं नाही, तुमचं काय? अरे ते काय म्हणणार आहे? अरे ते मेलेलं आहे, त्याच्यातून प्राण निघून गेलेला आहे महाराज. म्हणजे मला काय सांगायचं आहे की सर्व चालतं, ही सत्ता कुणाची? देवाची आहे. अरे इथे साधं वृक्षाचं पान सुद्धा आलतं, ही सत्ता कुणाची आहे? राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता, मग कोठे राहिली अहंता, मग कोठे राहिली अहंता. वृक्षाची आपण हालण्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे.
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची महाराज तो सर्व करता करविता तोच आहे महाराज. महाराज आपण देवाच्या इच्छेने वागत नाही म्हणून आपल्या इच्छेने येते काही घडत नाही महाराज. काही काही म्हातारे माणसं पा एवढे काबाड कष्ट करतात, एवढे काबाड कष्ट करतात, शेवट सुखाचे दिवस येत्या आणि काळ घेऊन जातो महाराज. ते तर कोणाचं चालत नाही महाराज. ते देवाच्या मनात जे येतं ते घडतं महाराज. मग म्हातारे तर अशा रडत्या, देवाला कशी दया आली नाही ना बया, देवाला कशी लाज वाटली नाही ना. देवाला मानते महाराज. तुम्ही सर्व त्याच्यातले जाणते मंडळी, बरोबर आहे की नाही महाराज. तुम्हाला सांगतो देवाला एवढं बोलतात पण त्याच्यात देवाची चुकी नाही महाराज. देवानं प्रत्येकाला या ठिकाणी समान ठेवलेलं आहे महाराज. देवानं प्रत्येकाला प्रत्येकाच्या पोटापुरतं दिलेलं आहे. पण माणसाची एक सवय अशी आहे की माणसाला पोटाच्या पलीकडे कमावण्याची इच्छा निर्माण होते महाराज. याच्यात देवाची चुकी नाही. काही काही महाराज एकदा काय झालं, एक म्हातारे आजोबा पार मारायला टेकले. मारायला टेकल्यानंतर एक महाराज त्यांच्या भेटीला गेले. ती सारखं डोकं खाजवायची महाराज. महाराज म्हणे बाबा नेमकी जरा टेन्शनमध्ये दिसताय का म्हणे तुम्ही. म्हणे हो महाराज जरा टेन्शनमध्येची. म्हणे काय टेन्शन आहे. म्हणे महाराज माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती आहे की माझ्या 8 पिढ्या जागेवर बसून खातील एवढी माझ्याकडे श्रीमंती आहे. पण मला याचं टेन्शन आहे की माझ्या 9व्या पिढीचं काय होईल. म्हणजे महाराज मरतोय तरी प्रपंचाची आशा सुटत नाही. म्हणजे आम्ही बिनकामाचे चालून बिनकामाचेच गेलो. अरे शेवट जेव्हा म्हणजे आपण आयुष्यभर काबाड कष्ट करतो आणि ज्या वेळेस खायचे दिवस येतात, खायचे प्यायचे चांगले राहायचे दिवस येतात, त्या दिवशी काळ घेऊन जातो. आपली अवस्था कशी होती सांगू का. एकदा भजन करा विठ्ठल. महाराज तुम्ही सर्व शेतकरी वर्ग ऐका काय झालं. एका शेतकऱ्याला कशातच परवडेना. त्यानं कांदे केले, सडून गेले. डाळिंबाचा बाग केला, डाळिंब चांगले एक्सपोर्ट झालं. गारा पडल्या गेलं सगळं डाळिंब खराब होऊन. द्राक्षे केले महाराज चांगले साईजमध्ये आले. गारा पडल्या क्रॅक गेलं. सगळ्या पिकात ते फुस गेलं. पण महाराज तुम्हाला सांगतो मकर संक्रांत येणार होती. मग त्यानं काय केलं, त्यानं अख्ख्या शेतामध्ये गाजरं केले महाराज. तुम्हाला सांगतो असे लाल चुटूक गाजरं महाराज, असे 2-2 फुटाचे गाजरं. प्रत्येक जण आला का म्हणायचा दादा अरे कोणची टेक्नॉलॉजी वापरली नेमकी तू, नेमकी याला काय खत घातलं, एवढे 2-2 फुटाचे गाजरं, एवढे लाल लाल चुटूक गाजरं, याला लय भाव भेटेल महाराज. ती फुगलं ना महाराज जरासं. तुम्हाला सांगतो ते म्हणे लय भाव भेटेल महाराज. मग आता माझं काय मत आहे, त्यानं ते उपटल्यानंतर त्यानं काही विकून टाकावं, बरोबर एक नाही. तो म्हणे नाही आता एवढा भाव नाही, अपेक्षा असती महाराज. तो म्हणे आता एवढा भाव नाही नंतर विकू. महाराज त्यानं काय केलं, हे गाजरे उपटले आणि एका खोलीत टाकून दिले. खोलीत होता एक उंदीर मामा. उंदीर मामानं काय केलं महाराज, उंदीर मामानं जेव्हा गाजरं पाहिले तुम्हाला सांगतो, तो म्हणे बाबा गाजरं, अरे ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतो त्या सुखाने घरी येतो. सुखाने घरी आले, सुख येतो घरा नारायण नाही गाजर. महाराज तुम्हाला सांगतो त्यानं जेव्हा जे गाजर पाहिले म्हणे 2-4 बिळात नेऊन टाकू म्हणजे आपलं 4-5 दिवसाचं निदान काम होईल. तुम्हाला सांगतो उंदीर जसा बिलाग सकाळी 6 वाजता बिलागला, वाय गाजर ने बिळात, वाय गाजर ने बिळात. महाराज 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. आता टायमामुळे जराशी लवकर जास्त म्हणजे दुपार झाली लवकर. आता उंदराची बायको कोण असते हो, चिचुंद्री. महाराज चिचुंद्री ते म्हणायला लागली अहो सकाळचा चहा नाही, नाश्ता नाही, मला त्या का काय तुम्हाला काही कळतं का, आणि तुम्हाला काय एवढे मडे न्यायचे का. तो म्हणतो चुप, तुला काही कळतं का म्हणे. जर मालक आला तर हे गेले ते गेले. महाराज हे उंदीर ऐकतीच नाही चिचुंद्रीचं. ज्याला कळलं त्याला कळलं महाराज. तुम्हाला सांगतो ऐकती नाही ती. परत जसं बिलगलं 1 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, 6 वाजले. महाराज आता माझं वैयक्तिक मत असं आहे की उंदरानं निदान तोंड हातपाय धुवावा, चहा प्यावा आणि हरिपाठ वाचावा. काय मत आहे तुमचं. नाही महाराज तो म्हणे शेवटचे 2 राहिले तेवढ्या बिळात नेऊन टाकेल तेव्हाच खाईल. महाराज असा दमलेला होता उंदीर. पहिलं गाजर आणलं, वडीत 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 बिळापर्यंत आणलं, बिळात टाकलं, मध्ये नेऊन टाकलं महाराज. आणि दुसरं जेव्हा गाजर आणायला गेला तुम्हाला सांगतो तेवढ्यात एक बोका आला. उंदरा सगट म्हणजे गाजरा सगट उंदराला घेऊन पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. पैसा
घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. आणि तुम्हाला काय वाटतंय मी उंदरच सांगत होतो? नाही महाराज, ते तुमचं आमचं आहे. महाराज प्रमाण दिलं की पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. महाराज प्रपंचात आशा सुटत नाही. महाराज या आशेपासून सुटका करायची असेल तर तुम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे. महाराज हे संत काय करतात तुम्हाला सांगू का? काय करतात ते काहीच सांगत नाही. ते फक्त म्हणतात तुम्ही भजन करा, तो ब्रह्मांडाचा मालक आहे, तो तुमचा सर्वांचा सांभाळ करतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेलं ऐसे नाही. फक्त तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहेस त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. महाराज तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये राहा. ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान ठेवा, पण ते समाधान तुम्हाला कशाने मिळेल? कशाने मिळेल तर त्या प्रभूच्या नामस्मरणाने. एकदा सर्वांनी वर हात करा. महाराज विठोबा रखुमाई, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसी नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. सर्वांनी आपापली घड्याळ चेक करा. आपला टाईम झालेला आहे. आता 2-4 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा भावार्थ बघायचा, माऊलींचं भजन घ्यायचा आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात की बाबा तू नामस्मरण करत असताना, तू देवाचं भजन करत असताना तुला जर काही प्रारब्ध आढालं, काही जर भोग आढाला तर त्याचं काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनाचा एका जनार्दने भोग प्रारब्धाचा, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा. हरी कृपेचा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया निवृत्ती राया ज्ञान सकला स्वतंत्र चिंतन मांडू शकतो, पण माझ्या सद्गुरूंनी जशी माझ्यावर कृपा केली तसा मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते अज्ञानी बुद्धीचा दोष समजा. पुनश्च एकदा या सेवेला उपस्थित असणारे सर्व गायकवृंद, सर्व गावकरी, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, सर्व तुम्ही माता भगिनी, पितावर्ग, संशिष्टीवाले असतील, आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आमचे श्रावण मामा असतील, मृदंगाचार्य असतील, सर्व पुनश्च एकदा कोणी जर राहून गेला असेल तर सर्वांची माफी मागतो. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर यांचा आशीर्वाद. हरिभक्तपरायण अनिल महाराज जमदडे तथा आमच्यावर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या आमच्या सुवर्णामाई जमदडे यांचा हा कृपा प्रसाद आहे. पुनश्च एकदा महाराज, माझ्या वयाच्या पलीकडे जर एखादा अपशब्द निघाला असेल तर माफ करा. काय असतं महाराज, एवढ्या लांबून येऊन तुमचा मन दुखावणं हा कीर्तनाचा हेतू नाही आहे, पण महाराज काही वेळा असते की अनावधानाने एखादा शब्द वाईट निघला जातो. महाराज, माझं एक तत्व सांगतो तुम्हाला. माझं असं आहे, कुणालाही ताई म्हणावं, दादा म्हणावं, काका म्हणावं, आपलं जीवन आनंदात जगून घ्यावं. बरोबर एक नाही. कुणालाही मामा म्हणावा, दिवाळी साजरी करून घ्यावा. तसं आहे, मामाचंच गाव आहे म्हणा, टेन्शन नाही, पण म्हणलं जाता जाता सांगून द्यावा. बरोबर एक नाही, दिवाळी येते ना. कुणालाही एखाद्या डॉक्टरला काका म्हणावा, इंजेक्शन आणून घ्यावा. फुकटचं भांडण तंडण करण्यात मजा नाही महाराज. खरा धर्म तर हाच आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पुनश्च एकदा महाराज, मला या ठिकाणी ज्यांनी बोलवलं असे समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, गानमंडळे सर्वांच्या वतीने मला या ठिकाणी बोलवलं, सर्वांचा मी ऋणी राहील. परत एकदा एखाद्याला वाटत असेल की बाबा लईच बोलला, त्यानं थोडंसं कमी करून घ्या. एखाद्याला वाटत असेल बाबा थोडंसं कमीच बोलला, त्याच्यात त्यानं थोडंसं भर टाकून घ्या. ज्ञानोबरायांची ओवी आहे, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावी तुमते विनवितसे. विठ्ठल जय जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव